मी चंपतराव डाकोरे, सकळ दिव्यांग संघटनेचा आणि आज दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्यांनी एक बैठक बोलवली होती। या बैठकीमध्ये दिनांक 8 जुलै 2026 रोजी नांदेड येथे ज्या दिव्यांगांना हात नाही, ज्या दिव्यांगांना पाय नाही, ज्या दिव्यांगांना खोब्यापासून हात नसेल अशासाठी कृत्रिम अवयव मोफत यांचं मोजमाप शिबिर आणि तात्काळ साहित्य वाटपाचं शिबिर आयोजित केलेले आहे। ज्या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये हा शिबिराचं आयोजन केलेलं आहे। सर्व तालुक्यामध्ये शिबिर चालू आहे आणि शेवटचा समारोप दिनांक 8 जुलै रोजी नांदेड येथे आयोजित केलेला आहे। ज्या दिव्यांगांना ज्या तालुक्यामध्ये जाता आलेलं नाही, ज्या दिव्यांगांना या साहित्य शिबिरामध्ये भाग घेता आला नाही, अशा सर्व दिव्यांगांनी 8 जुलै 2026 रोजी नांदेडच्या शिबिरामध्ये उपस्थित राहून आपण आपलं मोजमाप द्यावं आणि आपला मोजमाप देऊन साहित्य वितरणामध्ये सहभागी व्हावं। पण ज्या दिव्यांगाने हे मोफत साहित्य आहे म्हणून इतर दिव्यांगांनी गडबड करू नये किंवा आपली परेशानी होऊ नये, यासाठी दिव्यांगांनी लाभ घेण्यासाठी नांदेड येथे येण्याचा कोणी प्रयत्न करू नये। ज्या दिव्यांगांना हात नसेल, ज्या दिव्यांगांना पाय नसेल, ज्या दिव्यांगांना खोब्यापासून व ते साहित्याची गरज असेल, अशाच दिव्यांगाने या शिबिरामध्ये लाभ घ्यावा असे आवाहन या नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांनी आणि नांदेड जिल्ह्याच्या व्यतिरिक्त कोणी दिव्यांग असेल त्यांनी सुद्धा या शिबिरामध्ये लाभ घेता येईल अशी या ठिकाणी या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे। या बैठकीची या ठिकाणी पूर्वतयारीची बैठक या सकळ दिव्यांग संघटनेच्या संदर्भामध्ये माननीय गज्जेवार साहेबांनी या मीटिंगचं आयोजन केलेलं होतं। जय हिंद जय महाराष्ट्र। विशेष सूचना नांदेड जिल्ह्यातील आणि सर्व दिव्यांगांनी विशेष लक्ष द्यायचं आहे। मोफत साहित्य शिबिर नाही। ज्या दिव्यांगांना कृत्रिम अवयव, ज्यांचे हात पाय नसतील, खोब्यापासून ज्यांचा हात नसेल, अशाच दिव्यांग बांधवांसाठी शिबिराचं आयोजन केलेलं आहे। इतर दिव्यांगांनी साहित्य आहे म्हणून त्यांनी आपली परेशानी करून घेऊ नये असे आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे।